हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे फेस योगा डे. म्हणजे आमचं एक सिरीज असते लाईक मंडे टू थर्सडे. इट्स लाईक झुंबा मिक्स ऑफ योगा आणि थोडं बॉलिवूड, कधी डान्स किंवा नॉर्मल डान्स. आणि फ्रायडेज आर युजली मेंट फॉर फेस योगा. तर मी युजली फ्रायडेसाठी एक्सायटेड असते बिकॉज मोर रिलॅक्सिंग आणि थोडं फेसला असं छान ब्लड सर्क्युलेशन होतं. सो इट्स फन, थोडं काहीतरी वेगळं असतं. आय लाईक इट. सो बघू आज क्लासमध्ये काय होतं आहे. बॅक फ्रॉम फेस योगा. मस्त वाटतं जरा फ्रेश. आता ब्रेकफास्ट बनवते आहे. सो आज ब्रेकफास्टला आहे ऑमलेट आणि पाव आणि चाय कॉफी ॲज युजल. आणि आज लंचमध्ये प्रॉन्स बनवणार आहे. सो बघू कसं बनतं आहे. तर गाईज आज एकदम फ्रेंच ऑमलेट बनवणार आहे. ते काय असतं ते मला माहीत नाही. प्रो लेवलचं ऑमलेट बनवते. गॅस चालू. कन्सिस्टन्सी नाही आहे माझ्या मध्ये जेवणाच्या बाबतीत, कारण मी स्टेप्स विसरते कधी कधी रेसिपीजचे. सो पहिल्या ऑमलेटमध्ये मी मीठ आणि मसाला टाकायची विसरली आहे शूटच्या नादात. माझे मम्मी पप्पा तर रडत असतील बिचारे. काय वाट लावते पोरगी जाऊन. होतच शिल मला हे का सर. थँक्यू सर तुमच्या सेवेसाठी. सर बिल. सर सर द्या ना 20 रुपये तरी द्या सर. सर तुमची कॉफी पण रेडी आहे. शिखरच देतोय. सो गाईज मी तुम्हाला बोललेली की आज मी कोळंबी भात बनवणार आहे. प्रॉन्स बिर्याणी. एकदम असं हाय फंडो नाव देते पण नॉर्मल कोळंबी भात बनवते. आणि एका साईडला माझं वर्क फ्रॉम होम पण चालू आहे. हे बघा, इथे माझा लॅपटॉप, इथे मी आणि इथे प्रॉन्स बिर्याणी इन प्रोग्रेस आहे. एरवी मला काही बनवायला लागत नाही बिकॉज देन मला माझ्या मम्मी हेल्प करतात. जेव्हा आम्ही दोघेही कामामध्ये बिझी असतो तेव्हा मम्मी हँडल करतात किचन एरिया. पण आज माझ्याकडे ते डिपार्टमेंट. सो आम्ही थोडं आज कुकिंग करतोय. बघू आता कशी बनते ही. सो आता मी राईस ॲड करते कोलंबीच्या ग्रेव्हीमध्ये. देत दनादन शिट्या काढते. माझी एक रेसिपी कधी परत तशीच रिपीट नाही होत. म्हणजे आज जर छान झाली आहे तर त्याच्यानंतर काहीतरी वेगळं होण्याचे चान्सेस असतात, कारण सवय नाही आहे मला कुकिंगची. बट ट्राय करत असते. आज साहेबांना प्रॉन्स राईस खायचा होता म्हणून हे सगळं आहे. अदरवाईज चपाती भाजी दिली असती मी. फक्त ऑन डिमांड बनवते मी. कुठे मिळेल का अशी बायको. तर जोपर्यंत शिट्या होत आहेत तोपर्यंत मी बाकीचं माझं ऑफिसचं फटफट काम आटपून घेते, जे मला तेवढ्या वेळात करता येईल. आणि देन पुढे बघू कसा जातोय दिवस. टेस्ट मी तुम्हाला नक्की कळवेन, त्याला तर चांगलं बोलणंच आहे. 20 पे चलता आहे. 200 रुपये दिले, 500 रुपये दिले, लगेच माझी तारीफ होते. सो असं सगळं बॅलन्स आउट करायचं गोष्टी. तुम्ही पण शिकून घ्या माझ्याकडून. हे काय झालं. एकदम मस्त, जाम भारी दिसतंय. काय
मी आता पटकन नेल्स करायला चालली आहे बिकॉज आय हॅव अ अपकमिंग वेडिंग. आता नेक्स्ट वीकमध्ये माझं कझनचं वेडिंग आहे, सो थोडं प्रेपअप करते. आणि मग फॉलोविंग टू दॅट मी शॉपिंगला जाणार आहे, लाईक अ साडी शॉपिंग, नॉर्मल साडी शॉपिंग फॉर हल्दीचं. सो लेट्स सी. दॅट विथ द नेल एक्सटेन्शन्स आणि जेल पॉलिश. सो हे असं काहीतरी मी केलं आहे. तर गाईज, जसं मी तुम्हाला म्हणालेली, मी आता आली आहे साडी शॉपिंगला. स्टाईल बाय अपरा असा ब्रँड आहे ठाण्यामध्ये. तर ह्यांच्याकडे विविध प्रकारचे ब्लाऊज आणि साडीज अवेलेबल आहेत. मी एक साडी यांच्याकडून घेतली आहे जी मल कॉटनमध्ये आहे. कलर येल्लो आहे त्याचा. आणि तुम्ही माझ्या इन्स्टा पेजवर विजिट करू शकता. मी एक त्या साडीचा एक छान असा व्हिडिओ अपलोड केला आहे. सो डू लेट मी नो कॉमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला हा कलर आणि ब्लाऊज आवडला असेल तर. सो गाईज, असा होता आजचा माझा दिवस. सो डू लेट मी नो इफ तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.